गोपाळ मुंबईत आला असता तर जिवंत असता. असो, पण इथं राहून पण त्यांनी खूप मोलाचं काम केले. तो फार उत्तम डॉक्टर होता, अतिशय ब्राईट फ्युचर असलेला. डॉक्टर, तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. हा, तुम्ही बसा, मी पाणी आणते तुम्हाला. हे तुझं घर राहिलेलं नाही हा. जास्त लचलच करू नकोस तू. त्यांच्यासाठी हे गोपाळचं घर आहे. तू गोपाळची बायको आहेस. तुझं सांत्वन करायचंय त्यांना. माहितीये मला. मग वाग तशी. माझा तोंड उघडायला लावू नको श्रीकाला. डॉक्टर साहेब, नमस्कार. डॉक्टर साहेब, गोपाळ गेल्याचं आम्ही तुम्हाला कळवणार होतो, पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळाला हो. डॉक्टर, गोपाळ बद्दल कसं कळलं तुम्हाला? मी निमनी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याला भेटायला आणि तेथून त्याला हे घड्याळ आणलं होतं मी. डॉक्टर साहेब, पण अहो आता हे घड्याळ घालण्यासाठी गोपाळच नाही राहिला. श्रीकला, हे प्लीज तुमच्याकडे राहू द्या. थँक्यू. तुमचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं त्याने. खूप खुश होता तो. पण त्या विधात्याला बघवलं नाही आमचं सुख. घेऊन गेला माझ्या गोपाळला. माझा गोपाळ. मायो मायो, आमच्या देवघराची काय अवस्था केली यांनी. विठुराया, माफ कर या राक्षसांना. देवा, जे काम मी करायला आले त्यात मला यश दे. विठुराया, पाठीराखा. गोपाळ सुसाईड करायचं वाटलं नाही कधी? आम्हालाही नव्हतं वाटलं, पण गोपाळने आत्महत्याच केलीये. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तसंच आलं. हो का? गोपाळ गेला आणि माझ्या जगण्याचा आधारच गेला हो. त्याच्याशिवाय मी एक एक क्षण कशी जगते ना,
हे फक्त माझं मला माहिती. तुम्हाला सांगू डॉक्टर, अजूनही आपल्या समाजात विधवांना जगणं खूप कठीण आहे. खूप कठीण आयुष्य असतं त्यांचं. गोपाळने तर त्याने काही आर्थिक नियोजन सुद्धा केलं नव्हतं. आपल्यानंतर आपली बायको कशी जगेल, ती काय करेल, कसलाच विचार नव्हता करून ठेवला. ना कसला विमा काढला, ना कोणती FD करून ठेवलेली, काहीच नाही. आता फक्त त्याने जे माझ्यावर प्रेम केलं ना, त्याच आधारे जगावं लागेल. डॉक्टर, तुम्हाला उशीर होत असेल ना? इंद्रायणी ताई, डॉक्टर निघतायत. उशीर होतोय ना त्यांना? चहा वगैरे नका करत बसू. तुम्ही काळजी करू नका. तुमचं घराणं आहे दिग्रसकरांचं घराणं आहे. विठुरायाची सेवा तुम्ही कायम करत आले आहात. तुम्हाला तो बळ देईल. डॉक्टर साहेब बरोबर आहे, पण आर्थिक मदत सुद्धा. हे बघा, मला जेवढे शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करेन. डॉक्टर, तुम्ही साक्षात विठुरायाच्या रूपातच आज इथे आला आहात. खरंच. माझे सासरे आहेत ना? व्यंकू महाराज. हा हा, तेच. मला ना हरिपाठ ऐकवतात ते. मन शांत होऊन जातं. बरं वाटतं खूप. या श्रीकलाची अशी घाणेरडी नाटकं किती वेळ बघावं लागणार. इंदे, अगं काम झालं की नाही? इंदू, अगं कधी होणार रे तुझं काम? आता ही घालवलं आम्हाला इकडून. भोगावकर सर, तुम्ही भेटायला आलात, खरंच बरं वाटलं. येत चला. काय की गोपाळची माणसं भेटायला आली ना की बरं वाटतं. वहिनी, अहो तुम्ही सावरा आता स्वतःला. आणि काही लागलं तर आम्हाला सांगा ना. कधी हाक मारा बरं आम्हाला. खरंय तुमचं पप्या भाऊजी. सगळी सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग नाही घेता येत ना हो. काय करणार? ते तुम्ही आर्थिक मदतीचं काहीतरी म्हणत होतात ना डॉक्टर? अरे हो, सॉरी, विसरलोच मी ते. डॉक्टर साहेब, याची आता खरंच गरज वाटत नाही, नाही का श्रीकला वहिनी? हो, बरोबरच बोलतात पप्या भाऊजी. मला नको. अहो, असं काय म्हणताय? गोपाळसाठी या. तुम्ही गोपाळचं नाव घेतलं ना म्हणून घेते हा मी. गोपाळ जिथून कुठून पाहत असेल ना, खूप खुश असेल तो आता. माहितीये मला. थँक्यू सो मच. बरं ठीक आहे श्रीकला, काही लागलं तर फोन करा. नक्की. पप्या भाऊजी, डॉक्टरांना उशीर होत असेल ना, तुम्ही सोडून येता का त्यांना प्लीज? हो. येतो मी. इंदू, अगं कुठेस तू? आता जावं लागतं बाहेर आम्हाला.
आम्ही जरा काय बाहेर जायचा विचार केला तर घुस घरात. इंदे चिंदे, हे तुझ्या बापाचं घर आहे का घरात घुसायला? कशाला आली ती? कशाला आली होती? काय 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 विचार केला होता? काय विचार केला होता? मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते पोपटराव. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. बघा जीवानीशी मारील. मी खरं सांगते, मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते. तुम्ही सोडा मला. मी तुला आता जित्ता सोडणार नाही. असा खड्डा खोदेल आणि जित्त काढील त्याच्यामध्ये तुला. काय 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 तमाशा करताय तुम्ही? जरा हळू बोला. मी तमाशा करतोय. मी तमाशा करतोय. तू दाखव तू काय करतो. हट हट. डॉक्टर साहेब, तुमच्या सहकार्याबद्दल खरंच धन्यवाद हो. मोनिका, त्यांना सोडून येशील का? मी एकटी? अगं टेन्शन नको घेऊ, आपले कार्यकर्ते उभे आहेत सपोर्टला. चला. येतो. डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली. खरंच थँक्यू. डोंट से थँक्यू. मी म्हणालो ना, डॉक्टर गोपाळ माझ्या भावासारखा होता. काकांना भेटायचं होतं तुम्हाला. हा, मला पण. कुठे आहेत ते? व्यंकू महाराज, राम कृष्ण हरी. व्यंकू महाराज, विठुराया तुम्हाला हे सगळं सहन करण्याची शक्ती देव. गोपाळबद्दल जे काही मला कळालं ते फारच भयानक आहे. एक चांगला आणि उत्तम डॉक्टर आपल्यातून गेला. त्याची मर्जी असते सगळी. आपण फक्त सामोरं जायचं. हिंदू अजून आली नाही. टेन्शन यायला लागले बघ आता. होणार आहे. महाराज, येतो मी. तुम्ही आलात, मला खरंच खूप आधार वाटला. चला. इंदू आलीच नाही का अजून घराबाहेर? नाही. अरे तुम्ही असं कसं काय सोडून येऊ शकता तिला? अरे ती म्हणली की तिचं काम झालं की ती मागच्या दरवाजाने पळ काढेल म्हणून. अरे पण ती नाही आली अजून. मी केव्हापासून इथं मंदिराजवळच उभा आहे. आदू पोपटरावच्या हातात तर सापडली नसेल ना? निघ गावात, निघ. काय करताय? कशाला घुसली ती घरात? ए शिकायला लक्ष कुठं आहे तुझं? बघ जी घरात घुसली ती ही. काय काय इंद्रायणी, इकडे काय करतेस तू? सांग ना, कशाला आली होती सांग. किती वेळ सांगू तुम्हाला? मी देवघरात विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते. ए इंद्रायणी, जास्त नाटक करू नकोस तू. बऱ्या बोलानं सांग, काय करत होतीस तू देवघरात? अगं चोरी, चोरीच करायला आली असेल ती. अगं इंदे, लाज नाही वाटत का असं दुसऱ्याच्या घरात घुसताना? तुम्ही बोलताय हे पोपटराव? ए माझ्या बाबांशी नीट बोलायचा. कला सूनच नाही या घराची. या घरात काय आहे काय नाही याची खडन माहिती आहे तुला. काय करणार होते ग मी देवघरात? काय चोरू देवघरातून? माझ्या विठुराची मूर्ती घ्यायला आले ग. बस, मला तुझं विठू पुराण ऐकायचं नाही. एवढं समजतेस आम्हाला? बऱ्या बोलानं सांग, काय करत होतीस तिथे? हे बघा, तुम्ही मला 100 वेळेस जरी विचारलं ना तरी मी हेच सांगणार आहे की मी माझ्या विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते. ही अशी नाही ऐकणार आहे बाबा. हिची ना मी आता वरातच काढते. अख्ख्या गावातून फरफटत नेते आता तुला. नाही,
जगालाही कळू दे ना, दिग्रसकरांची कीर्तनकार सून चोर आहे, चोर. श्रीकला चल, हे बघ अति करू नको, चल. श्रीकला ऐक, नाव काय? श्रीकला नको करू असं. येऊन जा तिला, लोकांना कळू दे हे दिग्रसकर चोर आणि त्यांची सून सुद्धा चोर. 100% इंदू आतमध्येच अडकली. श्रीकला आणि तो पोपटराव मुलखाचे चत्रेत. त्यांनी इंतीला पकडलं तर नसेल ना? तुम्ही तिला घेऊन का नाही आलात? सोडून कसे काय आलात? पप्पाला असं वाटलं की ती मागच्या दाराने बाहेर पडली म्हणून. वाटणं नाचणं याच्यात फरक असतो ना. तुम्ही बसा नुसते हातावरती हात ठेवून. आता मलाच काहीतरी करावं लागत. घर घुसे, आमच्या घरात चोरी करते, गावभरातून वरात काढते तुझी. कळू दे ना सगळ्यांना, इंदी चिंदी चोर आहे, चोर. श्रीकला सोड तिला. नाही सोडणार. आमच्या घरात चोरी करताना रंगे हात पकडले हिला, अशी तशी सोडणार नाहीये मी तिला. श्रीकला ग, मी माझ्या विठुरायाला घ्यायला आले होते ग. एका चोरटी विठुरायाचं नाव घेतेस? श्रीकला ये पा, हे प्रकरण तू वाढवशील ना तर मागात पडेल तुला. काय करशील? हा, काय करशील? अगं तुझ्या सुनेला आमच्या घरात रंगे हात चोरी करताना पकडलंय मी. अगं मग माफी मागेल ना ती. ए, माफी मागून सोडून द्यायला आम्ही काही दिग्रसकर नाहीये. चूक केलीये ना तर 5 पट किंमत मोजावी लागणार आहे. अगं आधीच लय वसूल केलंस ग तू आमच्याकडून, आता नको करू प्लीज, असं करू नको ग. देवघराची गोष्ट आमची होती ना, तेच द्यायला आले होते ग मी. या घरातली एकूण एक गोष्ट ही आमची, आता कळलं? तुमची नाही. चोरी करताना रंगे हात पकडलाय तुला, आता वाजत गाजत पोलीस स्टेशनला नेणार आहे मी. माझ्या बाबांना खडी फोडायला पाठवलं होतंस ना तू, आता तुझी बारी आहे. पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन. ऐक हे बघ, मी हात जोडते तुझ्या पुढे, असं करू नकोस. दिग्रसकरांचं खूप नाव आहे का गावात, श्रीकला नको करू असं. तेच तर आता मातीत मिळवणार आहे मी. चल श्रीकला, अदू बघ ना, सांगणार हिला काही बोललं, पोलीस स्टेशनला जायचं म्हणते. नको करू ग प्लीज, असं करू नको. हे बघ श्रीकला, आधीच तू हे प्रकरण खूप वाढवलंस, अजून नको खूप वाढवूस प्लीज. आता मी प्रकरण वाढवणार. हिला ना सगळ्यांच्या समोर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे मी. श्रीकला हे बघ, हे प्रकरण वाढवू नकोस. पश्चाताप होईल तुला. काय पश्चाताप? मला होतो, जे वाईट काम करतो ना त्याला पश्चाताप होतो. मला नाही होणार. चोर तर चोर, वरती शिरजोर. श्रीकला अगं, व्यंकू महाराजांची शिष्य आहे ग मी, माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी तर करू नको असं प्लीज. हे हाड, चोरटी सगळ्या गावासमोर वरात काढत होतं, पोलीस स्टेशनला नेते तुला. अगं नको ना श्रीकला. श्रीकला पोलीस स्टेशन गेल्या अति करू नकोस. अति करशील तर माती होईल. सोड, सोड माझ्या सुनेला. नाही सोडणार. सोड म्हणती ना. नाही सोडणार. काय करशील बघा. व्यंकट दिग्रसकरांना देव मानता ना तुम्ही? हा बघा त्यांच्या शिष्याला.
अहो आमच्या घरात दिवसा डोळ्यात डाका टाकायला आली होती ही बाई. दागिने पैसे सगळं चोरी करत होती. मी पकडले हिला. चोर घर घुशी. श्रीकला बास. वाटेल ते आरोप करू नको सिंधूवर. तिला कधी दागिन्यांचा आणि पैशाचा मोह नव्हता. अगं रंगे हात पकडले तुझ्या सुनेला मी. माझ्या विठुरायाला माहितीये मी का आले होते घरात ते. चोरी करायला आली होतीस तू. मी पकडलंय तुला. चल पोलीस स्टेशनला चल. दिग्रसकरांच्या सुनेचा प्रताप बघा चोरी करते आमच्याकडे. अहो हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो इंदू अशी मुलगी नाही हो. हो का? इतका आंधळा विश्वास बरा नाही हा मास्तर. उद्या ह्या तुमच्या शिष्याने तुमच्या तोंडासमोर खून केला तरी असंच म्हणाल का? नाही नाही आमच्या इंदूने खून नाही केला. हा सरका बाजूला सगळे.